नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. गोवा डेअरीचे 7 संचालक अपात्र, कथित गैरव्यवहार प्रकरणी सहकार निबंधकांची कारवाई, प्रशासन समिती नियुक्ती. प्रशासनाची पुन्हा नियुक्ती झाल्यास गोवा डेअरीची स्थिती संजीवनी कारखान्यासारखी होणार. गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाईंची टीका. लोकशाहीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार, फळदेसाईंचा इशारा. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता बसणार चाप. गोवा इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टमचं उद्घाटन, अल्तिनो येथे IT केंद्रात उद्घाटन. शहरातील वाहतूक व्यवस्था आणि CCTVवर नियंत्रण ठेवणार. टायर फुटल्यानं मांसवाहू ट्रकची पलटी, बेळगावहून मडगावच्या दिशेने जाताना उसगाव येथे घटना. सुदैवानं अनर्थ टळला. आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कोकणीचे ज्येष्ठ साहित्यिक गजानन जोग यांचं अल्प आजारानं निधन. बांबोळीतील GMC रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. शुक्रवारी सांतिनेज पणजीतील स्मशानभूमीत जोग यांच्यावर झाले अंत्यसंस्कार. आता एक महत्त्वाची बातमी. गोवा डेअरीचे 9 संचालक अपात्र ठरलेत. सहकार निबंधकांनी ही कारवाई केली आहे, पाहूयात. गोवा डेअरीच्या 9 संचालकांना अपात्र ठरवण्यात आलंय. सहकार निबंधकांनी ही कारवाई केली. 6 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू होती, त्यानंतर ही कारवाई झाली आहे. दरम्यान गोवा डेअरीला तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सदोष निर्णयामुळे 6 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सहकार निबंधकांकडून 18 संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहकारी संस्थांच्या निबंधकांनी 17 फेब्रुवारी रोजी कथित गोवा डेअरी घोटाळा प्रकरणी सहकारी संस्था निबंधक पाटोपणजी येथील कार्यालयात सुनावणी झाली होती. गोवा डेअरी कथित घोटाळ्याची चौकशी करण्यास सहकारी संस्थांचे निबंधक दिरंगाई करतायत असा आरोप तक्रारदारांनी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सहकारी संस्थांच्या निबंधकांना 3 महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. पशुखाद्य निर्मिती केंद्रात दर्जाहीन साहित्य वापरण्यात आल्याचं, म्हशीचं दूध शेजारील राज्यातून अधिक दराने खरेदी करण्यात आल्याचं, तसंच आईस्क्रीम प्लांटसाठी कमी दर्जाचं मशीन खरेदी करण्यात आल्याचं आरोप झाले होते. सहाय्यक निबंधकांनी केलेल्या चौकशी अहवालातून ते समोर आलं होतं. याचा फटका गोवा डेअरीला बसला असून यात 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं. दरम्यान गोवा डेअरीच्या 9 संचालकांना अपात्र ठरवणं हे लोकशाहीसाठी अन्यायकारक आहे. यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. सध्याच्या स्थितीवरून गोवा डेअरीची स्थिती संजीवनीच्या दिशेने जाते अशी टीका गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाईंनी केली आहे. सहकार निबंधकांन जे 9 जाणां डिस्क्वॉलिफिकेशन केला तेजेर किती प्रतिक्रिया तुझी? आज हे डिस्क्वॉलिफिकेशन जाला, ही केस चलताली की रमेश नायकान केस केल्ली आनी ताका सगळे पुरवठो केलो तो अजीत कोसंबीन. सगळे आमी हें सुद्दां केलें आसा, फॉरेन्सिका धाडून तेगे लेटर सुद्दां हें केलें आसा की हें हँडरायटींग आसा तें प्रूव करपाक. तेजे कोसंबी आमकां हें मेळ्ळां, सगळी जजमेंट हें ते लायलें आहा. तरी आसतना आमचे ही केस अगेन्स्ट तो खरोच लोकशाहीचो अन्याय जालो आहा लोकशाहीचेर. हें आतां मोठी एक हें जालें आसा की हेचेर कितलेशे फार्मर आमगे 5-6 हजार फार्मर जगताय ह्या डेअरीचेर. जवळ जवळ 250 स्टाफ पोट भरताय. जेन्ना एडमिनिस्ट्रेटर बसलो तेन्ना 40,000 सेल जालो, तो देंवत गेलो. 70,000 आसलो 40,000 जालो. आतां परत आमी येतगीर तो 57 जाल्लो. रेट वाडयतगीर थोडो डिफरन्स येयलो येवन आतां तरी 53-54 आसलो. सेल वाडटालो, सगळें इम्प्रुवमेंट बरे भशेन जातालें आनी शेतकऱ्यांक म्हळ्यार बरे भशेन सगळी वेवस्थीत चलतालें. मदींच आतां हो एक ऑर्डर आसपास जाला की डिस्क्वॉलिफिकेशन. आनी ह्या डिस्क्वॉलिफिकेशन खरें सांगपाक म्हळ्यार एक उद्देश म्हळ्यार जेन्ना हांव 2017 निवडून येयलो तेन्ना ऑलरेडी दूद हें परचेज केलें आसलें आनी PO काडून सगळी प्रोसिजर करून हें परचेज केलें. फक्त आमी आसले कन्फर्मेशना. जेन्ना कन्फर्मेशन केलें तेन्ना आमचे बरोबर एक नवीन संचालक निवडून येयल्लो विजयकुमार पाटील. तेणी एक से घायल्लो की हेका आमी जबाबदार आसचे ना म्हणून प्रोसिडिंगाक. पूण फक्त तें बरयतना जालें की आमी बरोवपा आसलें तें आपण जालें आनी तेतून आमी प्रोसिडिंगाक आमीच 4 जाण उरले की हेका जबाबदार धरले. आनी ह्या बाकी डायरेक्टरान बाबा आमकांय डिस्क्वॉलिफाय केला, हो खरो म्हणल्यार मेन अन्याय आसा. तेतून 3 चार्जीस आसले. एक म्हळ्यार एक दुदाचो, एक ऑप्टिजन, एक कॉटन एक्सट्रॅक्शन. जेन्ना ऑप्टिजन आसा तेतून तेमी कांयच चार्जीस केले ना. तेतून श्रीकांत नायक हो सुटलो आसा, डायरेक्टर सुटलो आसा. सेकेंड आसा
कॉटन एक्सट्रॅक्शन. हें कॉटन एक्सट्रॅक्शन आसा तें टोटल जबाबदार आसा एडमिनिस्ट्रेटरा काळां हे सगळे चेंजीस जाल्यो आसल्यो आनी परचेस केल्लें आसलें आनी इवन रिजेक्टेड माला सुद्दां पेमेंट केलो आहा एडमिनिस्ट्रेटरा काळां. तेजी सुद्दां आमी इन्क्वायरी करून पयर RCSा रिपोर्ट दिलो आसा की 18 लाख हे गाडी भायर गेल्या मालाचे पेमेंट केले आसा. तेजेर आमी इन्क्वायरी मागली आसा. आतां तेजेर कितलो आमकां न्याय मेळटा तेंय पळोवपा पडटलें. हो खरो आतां एक लोकशाय पळय आहा ताका खरो न्याय मेळटो जाल्यार आतां आमकां हायकोर्टान एक अपील फायल करची पडटली, स्टे मागची पडटली आनी तें आमी करतले आनी थिंगा आमकां न्याय मेळटलो हें अवश्य आहा. आतां एक्चुली पळोवंक गेल्यार शुगर कॅन फॅक्टरी सरकार कोट्यान रुपये दिता आनी ती नीव करतली म्हणून ती बंद करून उडयली. थिंगा आमगेले फार्मर ऊस रोवपी कितलेशे फार्मर आसले ते सफर जाले. आज जाता फाल्यां जाता म्हणून तेमी तो धंदोच बंद करून उडयलो. आतां ऊस लागवड ही टोटली बंद जाली आसा. सांग्यार सारके जमनी आमगेल्या गांवां कितलेशे उसकार आसले आनी तेजेर तेंगे पोट आसलें. वर्सा तांकां टना फाटल्यान अमके तरी पयशे मेळटाले आनी ते हाडून शुगर फॅक्टरी दिताले. ती फॅक्टरी बंद उडयली. आतां सेकंड एडमिनिस्ट्रेटर आमगे गोवा डेरीचेर कितली फाटली लादलो. एडमिनिस्ट्रेटरान जर बरें काम केल्लें जाल्यार ताका खरेंच हें आसलें. जेन्ना एडमिनिस्ट्रेटर बसलो तेन्ना डेरी अक्षरशः कॉलेप्स जाली. इवन म्हाका दिसता लोकांक खावड आतां मेळटी जालीच पूण तेन्नाय मेळनासली आनी रॉ मटेरियलाचें इतलें डेरीचें बर्डन करून दिलें की म्हाल घेयत रावले तेंगे पयशे दिले नाय. सेकंड सेल उडयलो. दूद परचेस केन्ना आसतना सप्लायरान दूद मेळना. थिंगा आमगे मार्केट गेलें. पूण म्हाका आतां तरी दिसून येता जर परत एडमिनिस्ट्रेटर जर डेरीचेर लागलो जाल्यार ही डेरी म्हणटी दुसरी शुगर फॅक्टरी जातली आनी डेरी ही बंद पडटली. सेकंड येतलें समूल जें गोंयांत येता ताका कंप्युटर आसा. आमगे गोवा डेरीक तो एक कंप्युटर आहा. जर गोवा डेरी बंद जाली जाल्यार समूल मान वयर काडटली आनी जेन्ना ऑटोमॅटीक ते म्हणटले तुमकां 20 रुपया 22 रुपया दूद जाय जाल्यार घालाय नाल्यार तुमी दूद घालनाका. हेतून आमगेले जवळ जवळ 5-6 हजार फार्मर सफर जातले. जेन्ना बारीक बारीक फार्मर आसा तो आमकां दूद घालून तेजेर आतां आमगेली रेटय वाडयली आसा. दूदकारांक बरे प्रमाणे रेट मेळटा आनी जर ते ही डेरी सोंपली जाल्यार समूला कडच्यान तांकां कांयच अपेक्षा आसची ना आनी ही डेरी अत्यंत सामकी इतली वायट परिस्थिती येयली आसा की ती बंद पडपा मार्गार हाडून सोडला अशें हांव म्हणूंक शकता. जेन्ना ऑर्डर दिता ताका आमी जजमेंट लायले आसले. हायकोर्टा जजमेंट लायला, सुप्रीम कोर्टा जजमेंट लायला आनी 2 एडवोकेटांनी म्हागे एडवोकेट आसलो ओमकार कुलकर्णी, सेकंड आसा बाकीचे आमगे डायरेक्टरां आसलो परिचित. ज्या प्रमाणे ते आर्ग्युमेंट जाला किंवा ताका आमी डॉक्युमेंट प्रोड्यूस केलाय त्या प्रमाणे ही ऑर्डर आमच्या अगेन्स्ट वचपाकच शकना. आनी जी इन्क्वायरी जाला राजेश पवारान केली आसा आनी तेन्ना तें दूद परचेस करतना राजेश पवार हो त्या दूद घेवपाक त्या बोर्डाचेर आसा. तेजेर एक्चुली इन्क्वायरी जावपाक जाय आसली कित्याक दूद परचेस करतना तो बोर्डार आसा आनी तेकाच तेमी इन्क्वायरी ऑफिसर म्हणून नेमणूक केली आसा. जेन्ना दूद घेवपाक तोच मनीस आसा आनी तोच इन्क्वायरी ऑफिसर आसा तें हें कशें शक्य आसा तें आमगे एडवोकेटान हें केल्लें तें आमगे भायर उडयलें. सेकंड आमकां क्रॉस एग्जामिनेशन करपाक दिलें ना. विटनेस तेमी जे हें रमेश नायका आमी क्रॉस एग्जामिनेशना हाडचें किंवा राजेश पवाराक क्रॉस एग्जामिनेशन हाडचें तें आमगे एप्लिकेशन भायर उडयलें. कांय डॉक्युमेंट हिंगा व्हेरिफिकेशना येयले इन्क्वायरीचे ते फायल्योच गायब जाल्यो आसल्यो. जेन्ना डेरीक फायल्योच ना ही इन्क्वायरी जाली कित्या वयल्यान तांकां डॉक्युमेंट प्रोड्यूस केले कित्या वयल्यान हें टोटल पिक्चर आसा तें कोण तरी क्रिएट केलें आसा. हेचो मेन हो आसा तो आमगे कोण तरी रिटायर ऑफिसर आसतलो हें करपाक अशें म्हागे मनांतल्यान दिसता. आनी हें जें जालां तें अत्यंत वायट आहा आनी हें डिस्क्वॉलिफिकेशन ऑर्डर आसा ती आमी चॅलेंज करतले हायकोर्टान आनी थिंगा आमकां न्याय मेळटलो हें म्हाका साम मनांतल्यान दिसता. दरम्यान गोवा डेअरीचा कारभार आता 3 सदस्यीय प्रशासकीय समितीकडे असणार आहे. सनदी अधिकारी पराग नगरसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत डेअरीचा कारभार या समितीकडे असणार आहे. ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह. 22 ते 24 एप्रिल या कालावधीत राज्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता गोवा हवामान खात्याच्या विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यात पुढील 2 दिवस तापमान वाढीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 22 ते 24 एप्रिल या कालावधीत तापमानात 2 अंश सेल्सिअस वाढ होऊ शकते. त्यामुळे पारा 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतो असं गोवा हवामान विभागाने म्हटलंय. उष्म्याचं प्रमाण कमी जास्त असलं तरी आर्द्रता वाढल्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. राज्यात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्याच्या काही भागात यापूर्वीही तुरळक सरी कोसळल्यात, पण राजधानी आणि इतर परिसरात नागरिकांना अधूनमधून केवळ ढगाळ वातावरणाचा अनुभव येतोय। त्यातच उष्मा अधूनमधून वाढत असल्यानं अंगाची लाही होते। ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडणार आणि वातावरण आल्हाददायक होणार अशी अटकळ बांधलेल्या लोकांची पुरती निराशा होतीये। मात्र पुढील 2 दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे। गुरुवारी राजधानी पणजीत किमान तापमान 35 तर कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। या कालावधीत पुरेसं पाणी पिणं, बाहेर काम करताना पुरेशी विश्रांती घेणं आणि बालक तथा वयोवृद्धांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलंय। श्रीमती पुष्पलता फर्नांडीस, मौसम विज्ञानी बी, मौसम केंद्र गोंयाच्यान 21 एप्रिल तारखेचे गोंय राज्याचे हवामानाची माहिती सादर करता। हवामानाचो सारांश। गोंय राज्याचे हवामान सुके असलेले। पणजी चडांत चड तापमान 34.1 डिग्री सेल्सिअस आणि मार्मागोवा 33.8 डिग्री सेल्सिअस असलेले। हवामान अंदाज। 21 तारखेचेर उत्तर आणि दक्षिण गोंयचेर 1-2 जागेचेर हळू पावस गडगडपाची खूब शक्यताय आसा। 22 ते 25 तारखेचेर गोंय राज्याचेर हवामान सुके आसपाची शक्यता। हवामानाचो कसलोय इशारो गोंय राज्याक देवूं ना। तापमानाचो अदमास। फुडल्या 24 तासांत चडांत चड तापमानात बदल ना। फुडल्या 3 दिसांत मात्र 2 ते 3 डिग्री सेल्सियसाच्यान चडांत चड तापमानात वाड जावपाची शक्यताय। उपरांत जास्ती बदल ना। तापमान आणि आर्द्रताय वाड लक्षात घेवन अस्वस्थताय जाणवायची पळोवन फुडले उपाय करपाचे आसात। फावो त्या प्रमाणात उदक पिवचे आणि स्वताक हायड्रेटेड दवरपाचे। वताक खास करून दनपारां 12 ते 3 वरां भायर सरपाचे टाळचे। भायर पडल्यावर तकली धापचे। कपडो, टोपी वा छत्रीचो उपयोग करचे। उक्त्या पांयान भायर सरचे नाका। जाणटी, भुरगीं आणि जाड लोकांची खाशेली जतनाय घेवपाची, कारण चड उष्णतेचो त्रास ह्या लोकांक चड शक्यता। भायल्या कामाचें वेळापत्रक दिसाच्या थंड वेळावर धरपाचें। भायले कार्यावळी खातीर वारंवार आणि लांब विसव घेवपाची गरज। कामगाराक आणि मजदुराक थेट सुर्याचो उजवाड टाळपाची खबरदारी घेवची। गुरवार बायलांक आणि वैजकी स्थिती आशिल्ल्या कामगाराक अतिरिक्त लक्ष दिवचें। पार्क केलेल्या वाहनात भुरग्याक आणि पाळीव प्राण्यांक एकटे सोडचे न्हय। उपकार करून आमच्या संकेतस्थळा वरवीं आणि हेर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मा वरवीं IMDन जारी केलेल्या हवामान बुलेटिन आणि इशाऱ्या कडेन नेमान पळयचे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता चाप बसणार आहे। शुक्रवारी पणजीत इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टमचं उद्घाटन करण्यात आलंय। पाहुयात। गोव्याची राजधानी पणजीत इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टमचं उद्घाटन करण्यात आलंय। याद्वारे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि CCTV वर नियंत्रण ठेवलं जाणार आहे। या कंट्रोल रूमच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खवटे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, गोव्याचे DGP जसपाल सिंग आदी मान्यवर तसंच गोव्यातील अधिकारी उपस्थित होते। Inaugurated today is a long awaited thing for Goa. It is not only for Panjim. I think the whole structuring as far as the state is concerned, we need this type of command control rooms. Mainly traffic, transport management, law and order situations. असे कितलेशेच येतात which you needed to have proper monitoring and putting things across. I think Smart City through L&T has done this particular thing. So I have come here to convey my best wishes to them. It's a good initiative in the start to ensure that law and order जावं, accident जावं, बाकीच्या गजाली जावं, ज्यो कितें रिकॉर्ड जायना, vehicle theft जाली जाल्यार ती दिश्टी पडना. And sometimes police and transport have their own challenges. Additionally, people like other departments, like say for example tourism, tomorrow when we are talking about getting surveillance on the beaches, whether we put our own command control room or we talk to the police and the smart city and allow this to integrate, these are things which can come for discussion because it's a lovely place which they have made, and this needs to be used to the maximum possible way to ensure that Goa is given that tourist destination safe and secure ditle, that this becomes a backbone to assist the main functioning of police, main functioning of transport. So when we are talking about so many issues coming up in terms of ensuring good tourism, and te samaj kartale, maka such type of supporting systems are required, which have been inaugurated today at the hands of Sripad Babu. Being Minister of Tourism at the central level and state level, he has been supportive to a lot of ideas for what we have been able to get into Goa.
and we look forward to his support in similar manner to ensure that surveillance जावं बाकीच्या गजाल्यो जावं स्वदेश दर्शन जावं where he continues supported अशेंच समज आमी करून घेतले जाल्यार I think tourism whatever infrastructure is required we will be able to adapt along with the Chief Minister and Sripad Babu. I think our department also may need services from them, from the smart city in terms of the command control room, which we will try and initiate and discuss what needs to be done. As पहिला my उलोवपाक एक संधी मेळटा तेन्ना उलयता. See, I've seen these now when I gone to Delhi and all the other smart city centers. We've seen the system there. The system there is working brilliantly. So I know it's personally it's aided a lot of the police officers. Even today also now, a lot of the officers are currently still using the system to detect crime and everything. In terms of solid waste management also, we can track the location of our trucks, we can check the efficiency of our workers to see if they're doing well. This is actually a very good system that's actually needed for the city. It's the heart and soul of smart city. एक स्मार्ट सिटीच्या अंडर हो एक प्रोजेक्ट सगळे सिटींक प्रोजेक्ट दिल्लो आसा पणजे स्मार्ट सिटी कंप्लीट केल्लो आसा तेजे आज इनॉग्रेशन जाता हातूंतल्यान सगळ्यो जे कितें काही आज आमी पळयलां की कोणी लॉ ब्रेक करतात आनी कितें करतात सगळे सर्वेलन्स जे आसा ते सगळे हे हातूंतल्यान प्रोजेक्टाक सगळे गव्हर्मेंटाक ते डिपार्टमेंटा हातूंतल्यान हे हातूंतल्यान मेळूंक शकतले आनी एक वॉच ह्या सगळ्या गोष्टीचेर उरतलो जे काही इलिगल गोष्टी जातात ताचेर वॉच उरतलो आनी हे मोड वापरून म्हाका दिसता काही गोष्टी आमी काही गुन्हे जातात काही हे जातात आमी कमी करूं शकता. It will be of great significance to the law enforcement because it will provide us incontrovertible evidence to convict people because there would be real-time feeds available. Supposing an accident takes place, who is at fault? That can be easily proved in a court of law. Otherwise, people keep on contesting their fault in the court of law. At the same time, it would also help discipline the motorists because they don't understand that somebody, like we say, Big Brother is watching. So his movements will be captured and in real time the challan would be generated and sent to his residence. So that would have a salutary impact on the road traffic discipline. अभ्यासक्रमासोबत जीवन मूल्यांचं हस्तखेळतं शिक्षण देणाऱ्या शिरगाव सरकारी प्राथमिक शाळेकडून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देताना कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आलाय. शिरगाव जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कॅरीबॅग्स टाळा, कागदी पिशव्या वापरा असा संदेश देण्यात आलाय. केवळ क्रमिक अभ्यासक्रमच नव्हे तर कृतिशील जीवनमूल्य मुलांमध्ये रुजवणारी शाळा म्हणून डिचोली तालुक्यातील शिरगाव सरकारी प्राथमिक शाळेनं लौकिक प्राप्त केलाय. प्लास्टिक निर्मूलन, कचरा मुक्ती, वाहतूक सुरक्षेसाठी पत्ररूपी उपक्रम या शाळेनं सातत्यानं राबवले. येत्या 24 एप्रिलला शिरगावच्या श्री लईराई देवीचा जत्रोत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर गावात प्लास्टिक मुक्तीसाठी या शाळेनं कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम राबवलाय. त्या अंतर्गत पालक शिक्षक संघ तसंच मुलांनी मिळून कागदी पिशव्या तयार केल्या. कॅरीबॅग्स टाळा, कागदी पिशव्या वापरा असा संदेश देत या कागदी पिशव्यांचं वितरण देवी लईराईच्या उत्सवात करण्यात येणार आहे. सरकारी प्राथमिक विद्यालय शिरगाव या शाळेचे आम्ही सर्व विद्यार्थी सर्व लोकांना विनंती करतो की लईराईच्या जत्रेला येताना तुम्ही कापडाची पिशवी घेऊन यावी. धन्यवाद. जात्रेक खूप माणा असता त्यांना तुम्ही येताना एक व्हडली कापडाची बॅग घेऊन या. मागीर तुमका की घेताना मागीर तुमका दोनदा अनेक पिशवी घेवची पडटली, अनेक पिशवी घेवची पडटी. मागीर तेन्ना मागीर खूब कचरो जातलो. मागीर तुम्ही एक काम करा, तुम्ही एक कापडाची व्हडली पिशवी हाडा. मागीर आला आनी भितर वो घरा हाडा तुम्ही. मागीर ते देवाच्या आवारान मागीर तो कचरो मागीर कचरो जाल्यार मागीर आमकां बरें दिसना, मागीर देवीकूय बरें दिसना. मागीर तुम्ही जर बॅगा हाडली तर तिथे घातले बॅगा हाडली जाल्यार कचरो कमी जातलो. मागीर आमी खुश, देवी खुश. धन्यवाद. सरकारी प्राथमिक विद्यालय शिरगाव या शाळेच्या भुरग्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून ही कागदी पिशवी केल्या. ती आम्ही दुकानदारांना वाटतले. मैं आशा करती हूँ कि हमारे कार्य में आप सब जुड़ जाए क्योंकि निसर्ग सेवा ही ईश्वर सेवा है. We welcome you all for our jatra. Please carry your bag, which will help us
रेडिओज प्लास्टिक. वेळसाव मार्केटमध्ये तिघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी GREच्या 10 सदस्यांना वेर्णा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पाहुयात. एक रात्री एक इन्सिडेंट जालो, तितून आम्ही एक आज अर्ली मॉर्निंग तो ऑफेन्स रजिस्टर केला रायटिंगचो. आमचो CR नंबर 37/23 ऑफ वेर्ना पुलीस स्टेशन अंडर सेक्शन 143, 144, 147, 148, 323, 326 रेड विथ 149. इतून कंप्लेनंट श्री आमचो एलिस्टन अपोलिनो पिंटो 38 इयर्साचो, वो बिजनेसमॅन, वो वेलसांव रावपी. हेजे कितें जालें, आदले दीस पयलीं ताजे एक दीस पयलीं हितून ताजो बापूय गेल्लो एक आमचे वेलसांव रापणकार एक कोडा, तितून ते मंथली मिटींग आशिल्ली. ते मिटिंगेन तो मिटींग अटेंड करून मिटींग अटेंड करता आसतना ते कितें तरी एक अल्टरेशन जालें भितर ग्रुपा भितर, आनी तेजे बापायक धुकल्लो आनी ते गोलाक कोणे तरी हात घातलो. अशें करून ताणें बापायन येवन मागीर तो सांजचो आपलो घरा येयलो आनी तेणें आपल्या चेड्याक सांगलें अशें इन्सिडंट जालो म्हणून. सो तो म्हणलो कितें जालें तुमचें अशें. सो तेणें काडलें एक 2-3 जाण ताणें नांवां दिलें आनी राती कडेन ताणें येवन तो अरावंड 9 o'clock पुलीस स्टेशन ताणें आमकां एक एप्लिकेशन दिलें की आपले बापायक कोणा तरी अशें 2 नांवां दिलें आनी तेणें ताका धुकल्लें म्हणून आनी ओवर इश्यू ऑफ डबल ट्रॅकिंग. सो तेणें एप्लिकेशन दिलें आनी रात जाल्ली, समथींग अरावंड लेट जालें म्हणून आमी ताका PIन सांगलें ताका फाल्यां नेक्स्ट डे ताका आमी आपयता ताका आनी इन्क्वायरी करता म्हणून. कित्याक मारामारी कांय जावं ना, व्हडलो इश्यू ना, फक्त दुकान जाली आनी गाडयेय बी कशें कांय मारूं ना. सो हितून ताका आमी आपयत जमून जालें. मागीर परत हे मॅटर्स राती सोंपतकूच हे सकाळी फुडें येता अर्ली मॉर्निंग एक झगडी जाली आमचे हितून एक सुपर मार्केट आसा हांगा, मिनी मार्केट, वेलसांव चर्च ऑपोजीट वेलसांव चर्च. तितून हे आपलो अलिस्टन आनी ताजे एक 2 जाण फ्रेंड ते थंय आशिल्ले हेजे कडेन कितें परचेसींग करपाक गेले आनी थंय एक 10-12 लोकांचो एक ग्रूप आयलो ताका आनी ताका धरून बरो अटॅक केलो आनी ताका काडून सुरी मारली, ताका कट पडला ताका शर्टाक बी आनी मूठ मारून तागे फ्रॅक्चर जालो ताज्या नाकाक आनी तो हॉस्पिटलान ताका एडमीट केलो. सो तेणें मागीर राती येवन ताका आमी कंप्लेंट घेतली आनी ताका हॉस्पिटलान ताका एडमीट केलो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान. तेज्या वांगडा आनी 2 जाण आशिल्ले ताकाय मारले. सो अरावंड 10 लोकांचे समथींग अरावंड 10 लोकांचे ताणें आमकां नांवां दिलें एलिस्टनान. सो ते रातभर आमी कॉम्बिंग करून ताका सगळे PI वेर्ना डायगो ग्रेशियस आनी उत्तरान देसाय सगळ्यांक मेळून आनी आमच्या स्टाफान ताका सगळ्यांक ताका हाडलें आनी ताका रातोरात ताका आमी अरेस्ट केला आनी आतां सगळे ते 10 लोकांक आमी हाडून पुलिशेन हाडलेले. तितून एकटो आसा तो ताका हेल्थ इश्यू जालो, हाय डायबिटीज, आमचो तितूलो नंबर फिलिपिनो TDSO म्हणून ताका हाय डायबिटीज, ताका आमी एलाव केला घरा वचपाक. रेस्ट सगळें आमी अरेस्ट करून लॉकअपान घातला. सर कोणे तरी बाटली मारली म्हणून तकले ताणें बाटली मारली एकट्यान तितूलो. तो एकटो तो फ्रांसिस्को ब्रगांजा म्हणून आनी हो आसा तो थंयसरलो पंच मेंबर एकटो, सो तोय इनवॉल्व आसा. ताकाय आमी सगळे भितर लॉकअपान अरेस्ट करून भितर दवरले. फुडें एक्शन कितें जाता? फुडें आमी तितून सिरियस एक्शन घेतले. तितून कारवाई चालू आसा, सगळें इन्वेस्टिगेशन करता आमी इन डिटेल आनी हांवूय ताका मॉनिटर करता म्हणून हांव येवन हांगा पुलीस स्टेशन बसून ते सगळें फॉलोअप करता तेजे कितें आसा पळयता हे सगळें. सर खंय तरी आयकूंक येता की काय दिसून येयला की अशें आतां तो कंप्लेनंट म्हणटालो की हो मॅटर आसा तो तितून आपले मंथली मिटींग एकवटान जाले तितून तातूंत तो बापूय आसा न्ही मिस्टर ताचें नांव आसा तो एंटनी डिमेलो हो आसा न्ही, नॉट एंटनी, अपोलिनो, तेजो बापूय आनी हो दोगी जाण ते सपोर्ट करता हेका आमचे डबल ट्रॅकिंगाक आनी लोक ताका ओपोज करता ताका सपोर्ट करता म्हणून ते लोक मातशे ताजे अगेन्स्ट जाला. सो हो एक इश्यू जावंक शकता आनी तेजी प्रिवियस एनिमिटी. आमी डिटेल तेजी इन्वेस्टिगेशन करता आनी तेजें चालू आसा. आमी वील गो टू द बॉटम ऑफ दीस केस. सर इन्सिडंट केन्ना जालो सर, म्हणजे फ्रॉम वेन इट स्टार्टेड इन द मॉर्निंग येस्टरडे हांव म्हणजे कितें जालें सर? हो आतां राती इन्सिडंट जालो, राती लेट नायट इन्सिडंट हो. आनी ताजे पयलीं
सकाळी फुडें तेजी आदले दीस ती मिटींग आशिल्ली तेचो आपलो रापणकाराचो एकवट आनी तितून हो इश्यू डिस्कस जालो रिगार्डींग डबल ट्रॅकिंग. सो थोडे सेक्शन कितले सेक्शन आमी लायला ताका 143, 144, 147, 148, 323, 326 लायला ताका आनी ते ग्रिवियस इंजरी सिरियस इंजरीज लायला ते बॉटल मारून ते तकले बॉटल मारला आनी ती बियर बॉटल फोडली हेजी प्लस ताका नाकाक मातशें ताका इंजरी जाली. So victims have been shifted to hospital. विक्टीम हॉस्पिटल आसा आनी ही इज रिकवरी. मोपावर स्थानिकांना 60% आरक्षण द्या अशी मागणी मिशन फॉर लोकलचे निमंत्रक राजन कोरगावकरांनी केली आहे. पाहूया. म्हाका वाटतं ते खरीच बरी असलेली आणि एक अभ्यासू ह्या नात्यान ते उरलेले खरेंच तांकां मानपासारकी गोष्ट आसा आनी म्हाका दिसता इट इज अ वे जे त्यांनी प्रेझेंटेशन केलें कित्याक अशें म्हाका म्हणचें पडलें अभ्यासूक म्हणून एक प्रोफेशनल एक नॉलेज असलेलो मनीस जो मोटर ॲक्टसाठी स्वतः आपल्या स्वतःच्या पदरी तो आणि राजू नर्से हे दोघंच जाऊन त्यांना एक ॲप्लिकेशन दितात. ॲक्च्युली ताका टॅक्सी का पेडणे हितून मेळूं शकना पण ताका एक पेडणेकराची एक आवड असली एक अपूर्बायेच्या हिशोबान तो आयला आनी त्यांनी सुरवात केली आणि ती सुरवात करता करता त्यांनी जी मांडली जे त्याच्या बद्दल ॲक्टा बद्दल जे सांगले ते खरेंच गोष्ट असलेली कित्याक टॅक्सी स्टँड येलो ब्लॅक ह्यो पेडण्याच्या संपूर्ण तालुक्यासाठी असता तो पर्टिक्युलर एरियासाठी ना. एअरपोर्ट जर गेलो आणि एअरपोर्टासाठी जागो गेलो ते सुद्धा दे आर द पार्ट ऑफ द पेडणे तालुका. सो माझ्या हिशोबान त्यांचे म्हणण्याक हांव खरें तरी म्हाका दिसता बरें आसा काय हरकत ना. पण जेन्ना एक प्रोफेशनल मनीस एक स्वता जर आपूण कश्ट घेवन जर बरी जर आमकां सगळ्या फायदो दितात बऱ्या सगळ्या लोकांक जाल्यार आमी ताचे स्वागत करण्याची गरज आसा अशें तरी म्हाका दिसता. आमच्या कडेन ते 3 युनियन आसा. हांव म्हणना आमी 3 युनियनकार म्हणजे पेडणेकारूच सर आमी तूं मी जर केले आमी जाल्यार जावचें ना. आयज ही परिस्थिती कित्याक येयली आमकां पेडणे आयज आमच्या कडेन जॉब्स ना आमच्या कडेन कितें एअरपोर्टाक आमकां कितें फायदो जाला कांयच जावना. हेचें कारण कित्याक आमी एकामेकाक आमी सगळे शिवाजी जावंक सोदतात. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही शिवाजी जावचे न्ही आमी प्रत्येक मिटिंगेनी आमी सांगले म्हाका तर लक्षात जायना हांवें तर कितल्याशाच मिटिंगेन सांगले शिवाजी म्हणटा तो एकूच आसूंक जाय लिडर म्हणटा तो एकूच बरें वायट आमी एक्सेप्ट करपाक शिकूंक जाय. आयज सगळे जण शिवाजी जायत जाल्यार ही परिस्थिती जाल्या आमकां आयज जॉब मेळना. कित्याक मेळना पेडणेकरांक कारण तो म्हणटा म्हाका दी तो म्हणटा म्हाका दी. सो म्हाका दिसता जे तामणकरान जे फुडें व्हेला त्याच्याक आमी सगळी 3 युनियनी एकत्र येवन जाय जाल्यार पुनर्विचार करया एकामेकाची मांडणी मागया पण खंय तरी एकच शिवाजी आमी एक्सेप्ट करया जेणे करून आमच्या सगळ्या पेडणेकारांक तेजो फायदो जाता अशें म्हजें तरी म्हणणें आसा. तुमकां दिसता हे 3 युनियन जर एकट्याक जर येले जाल्यार खूब आनंदाचे आनी येतले. म्हाका खात्री आसा म्हाज्या पेडण्याचे सगळे जे बांधव आसात ते एकत्र येतले. जरा सकल वर समजपाक वेळ लागता. म्हाका नक्कीच खात्री आसा 3 जे कित्याक मी सगळ्यांक सादारण वळखता प्रश्नच ना आनी एकत्र येवन ही खूब बऱ्या प्रमाणात जे आयज आमकां 200 जे दितात हे 3 जर एकत्र येयले जाल्यार आमकां 500 कित्याक मेळचे ना. मेळटले प्रत्येकाक मेळटले लँड लुजराकय मेळटले आमच्या त्यांच्या शेजाऱ्याकय मेळटले सगळ्या पेडणेकारांकच मेळटले. सो म्हाजो एक तांकां सगळ्यांक एक अपील आसा आनी मनापासून एक रिक्वेस्ट आसा तुमी सगळे एक जायात प्लीज 3 युनियन एक जायात. आमकां 200 जे दितात न्ही ते 600 मागूंक सुरवात करूया ॲटलिस्ट 500 तरी आमकां परमीट मेळटली म्हाका खात्री आसा. आनी त्याच्यासाठी आमी लिडरशीप खंय तरी ठरोवया. तो भायलो आनी भितरलो विचार करिनाका जो नॉलेजेबल आहा त्याच्यासाठी आमी जर तो वावरलो जाल्यार आमकां फायदो जातली अशें म्हाका. वार्ता गोव्याची मध्येत वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं.